ताजिकिस्तानमध्ये खुरुगमध्ये मी आहे. गुजरात रिव्हर जाते आणि त्या साईडला आहे अफगाणिस्तान आणि या साईडला आहे ताजिकिस्तान. पूर्णच्या पूर्ण गावं नाही आहेत. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माय फ्लाइंग सोल. दिस इज मेघना आणि आज मी आहे दुशानबेमध्ये. दुशानबे ताजिकिस्तानची कॅपिटल येते आणि इथे मी परवा आलेली आणि परवा रात्री आलेली. कालचा एक दिवस मी इकडे होती आणि आज मी चाललेली आहे माउंटन्समध्ये. सो मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की ही कंट्रीमध्ये 94% फक्त माउंटन्सच आहेत आणि मग कॅपिटल सिटी आहे आणि मग छोटे छोटे स्मॉल विलेजेस आणि सिटीज आहेत. सो इट्स व्हेरी एक्साइटिंग. तर आज सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी जात आहे माउंटन्सला. तर मी आता चालणार आहे बस स्टेशन टॅक्सी स्टेशनवरती. तर मला इकडे एक टॅक्सीचं ॲप आहे जुरा. ते मला माहीत नाही कसं यूज करायचं बिकॉज इट वॉज ऑल इन रशियन. सो मी आता टॅक्सी पकडली, लोकल टॅक्सी, आणि मला आता हा टॅक्सी ड्रायव्हर घेऊन जाणार आहे टॅक्सी स्टेशनवरती. सो या, लेट्स गो. आय एम एक्सायटेड. दिस इज गोइंग टू बी ॲडव्हेंचरस जर्नी. तर मग मी तुम्हाला सांगते हे काय आहे, कसं आहे. आधी मला त्या टॅक्सी स्टेशनवरती पोचू दे, मग मी जेव्हा फ्री होईन तेव्हा मी सगळं डिटेल्स सांगेन, मी कुठे जाणार आहे आणि काय बघायला जाणार आहे मी. तो दिस इज द दुशानबे सिटी. मी आता पोचलेली आहे बस स्टेशनवरती आणि माझा जो टॅक्सी ड्रायव्हर होता तो खूप जास्त हेल्पफुल होता. तर एक तर माझा जुरा ॲप चालत नव्हतं, त्यामुळे मला ॲड्रेस एक्सप्लेन करता येत नव्हतं. तर त्याला मी ट्रान्सलेटरवरून सांगितलं की मला या लोकेशनवरती जायचं आहे, तर या लोकेशनसाठी जिथून टॅक्सी जातात तिथे मला ड्रॉप कर. त्याने मला ड्रॉप पण केलं, प्लस तर थोडीफार येस नो म्हणजे खूप असं रेअर इंग्लिश येत होती. सो त्याने मला इकडे जे टॅक्सी ड्रायव्हर्स होते त्यांच्याबरोबर पण कम्युनिकेट करायला हेल्प केली आणि मला आता फायनली एक टॅक्सी भेटलेली आहे आणि इट्स लाईक अ जीप. टॅक्सी नाही आहे, जीप आहे आणि त्याच्यावरती त्या लोकांनी सामान ठेवलेलं आहे. सो इट्स गोइंग टू बी व्हेरी व्हेरी ॲडव्हेंचरस जर्नी. प्लस ही जर्नी असणार आहे 12 तासांची. सो या, आणि रोड्स खूप जास्त खराब आहेत. तर मी चाललेली आहे खुर्ग येतं पामीर हायवेजला. पामीर हायवेज आर द मोस्ट लार्जेस्ट इंटरनॅशनल माउंटेन रोड आहे आणि आता तर वेदर ठीक आहे, बट स्नोमध्ये वगैरे तो रोड खराब असतो आणि कधी कधी ब्लॉक असतो. जसं आपल्याकडे कसं दिल्ली ले रोड आहे तशाच टाईपमध्ये आहे आणि हाय ॲल्टिट्यूडवरती पण आहे. सो इट्स गोइंग टू बी व्हेरी व्हेरी डेंजरस जर्नी, ॲडव्हेंचरस जर्नी, बट आय एम रिअली एक्सायटेड. आणि ह्या लोकेशनवरती जाण्यासाठी आपण इझिली नाही जाऊ शकत. आपल्याला पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन परमिट घ्यावं लागतं. तर काल मी पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन ह्या लोकेशनसाठी जाण्यासाठी परमिट घेतलं. त्याची काहीतरी 100 सोम एक्स्ट्रा पे करावे लागले आणि आता मी ही टॅक्सी घेतली आहे, त्याची मला 400 सोम म्हणजे अराउंड 4000. सो इट्स गोइंग टू बी 12 hours जर्नी अँड व्हेरी व्हेरी ॲडव्हेंचरस. सो आय एम एक्सायटेड अँड लेट्स सी हाऊ इट गोज. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि अजून टॅक्सी निघाली नाही आहे. लेट्स सी. ते लोक अजून पॅसेंजरचा वेट करत आहेत. 1-2 पॅसेंजर अजून बाकी आहेत. ते आल्यावरती मग आपण स्टार्ट करू. तिची जो टॅक्सी आहे ही टॅक्सी आहे आणि इथे अशी माझी बॅग वरती ठेवली आहे. आय एम नॉट शुअर ही कशी जाणार आहे, बट दुसरा काय ऑप्शन नाही आहे. हा आहे टॅक्सी स्टँड. त्या टॅक्सी स्टँडचं नाव, मला तो टॅक्सी ड्रायव्हर बोलला की तू फोटो काढून ठेव, मग तुला लागेल. तर मी फोटो काढून ठेवला टॅक्सी स्टँडचा. तर समजा तुम्ही जर येत असेल तर तुम्ही या टॅक्सी स्टँडवर येऊ शकता. बिकॉज मी ChatGPTला विचारलं, नीट इन्फॉर्मेशन नव्हती, ना गुगलवर नीट इन्फॉर्मेशन होती. सो दॅट्स वाय द टॅक्सी गाय वॉज व्हेरी हेल्पफुल. तर सो मला बॅक सीट. इट्स गोना बी व्हेरी व्हेरी रफ जर्नी. ॲटलीस्ट विंडो तरी आहे, बोलू शकते. रफ 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 रफ. हाय गाईज. मग आता आम्ही एका जागेवरती थांबलो आहे लंचसाठी. सकाळी 9 वाजताच टॅक्सी स्टेशनवरून बस निघालेली, बस म्हणजे जीप निघालेली. आता वाजले आहेत 1 म्हणजे 12:45 टाईप्स झाले आहेत. सो मी इथे आम्ही एक रेस्टॉरंट नाही, कॅन्टीन टाईप्स आहे जे सेंट्रल एशियामध्ये सगळीकडे असतं. तुम्ही चूज करायचं तुम्हाला जे पाहिजे ते आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पे करायचं. तर मग मी राईस आणि चिकन खाल्ला आणि इट वॉज गुड. डिसेंटचा टेस्ट होता.
तर या इट वॉज व्हेरी आत्तापर्यंत तरी जर्नी चांगली आहे. रोड स्ट्रेट्स होते, असे खडबडीत वगैरे रस्ते नव्हते. बट याच्या पुढे आता थोडंसं चेंज होणार आहे वाटतं. इथे तर असे पण काही काही ठिकाणी आहे जिथे पूर्णच्या पूर्ण गावं नाही आहेत. म्हणजे खूप वेळपर्यंत कोण माणूस राहत नाही, नंतर मग एक गाव येतं. अशा ठिकाणी पण आहे इथे. म्हणजे जो रोड आहे तो लिटरली अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान बॉर्डरच्या इथून चाललो आहे. म्हणजे मधून आहे रोड. सो इट्स गोना बी ॲडव्हेंचरस जर्नी. सो लेट्स सी. आता बघूया. आता आम्ही थोड्या वेळात निघू, एक 5-10 मिनटं. गाईज, तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आता इथे आम्हाला टी आणि वॉशरूम ब्रेकसाठी थांबवलेलं आहे. टी आणि वॉशरूम ब्रेकसाठी थांबवलेलं आहे. म्हणजे आम्ही ऑलरेडी टाऊन म्हणजे स्मॉल टाऊनमध्ये पोचलेलो आणि तिकडे बाजूलाच रिव्हर जाते आणि त्या साईडला आहे अफगाणिस्तान आणि या साईडला आहे ताजिकिस्तान बॉर्डर कंट्रोल. आणि मी आहे खोरुगमध्ये. तर खोरुग एक स्मॉल टाऊन आहे इन ताजिकिस्तान. तर ताजिकिस्तानमध्ये खोरुगमध्ये मी आहे. आणि खोरुगच्या या टाऊनमध्ये मी आलेली बिकॉज इट्स लाईक अ लडाख. आणि इथून तुम्ही किर्गिस्तानला जाऊ शकतात बाय रोड, बट त्याच्यासाठी पण खूप मोठा रस्ता आहे. म्हणजे 12-15 तासाचा रस्ता आहे. बट देन युजली पीपल ब्रेक द जर्नी. खोरुगवरून जातात मुरगब इज द हाय अल्टिट्यूड पास आहे, जिथे 5,000 मीटर्स अप सी लेवल अबाव आहे. तर मग इनिशियली प्लॅन वॉज लाईक दॅट की इथून जाणार मुरगबला आणि मुरगबवरून जाणार मग किर्गिस्तान बॉर्डरला, जे येतं ओशमध्ये. बट द थिंग इज की मुरगबमध्ये खूप जास्त थंडी आहे आणि इकडची पण थंडी जास्तच आहे. इथे -3 आहे. मुरगबमध्ये आय थिंक -12 -13 आहे. अँड मी विचार केला की मी काय करू येते एवढ्या लांब जाऊन, आणि स्नोफॉल पण नाही होत आहे. सो मी प्लॅन चेंज केला. आता मी नाही जात आहे किर्गिस्तानला. आता मी खोरुगवरून डायरेक्टली जाणार आहे दुशानबे. तर मी कालचा एक दिवस होती आणि आय गॉट सिक, सो आय डिसाइडेड नॉट टू गो देअर बिकॉज इट्स व्हेरी कोल्ड अँड इट्स लॉंग जर्नी अँड आय डोंट थिंक इट्स एक स्पेशल गोष्ट आहे की पामीर माउंटन्सच्या बाजूला पामीर माउंटन्स 2 कंट्रीजमध्ये शेअर होतात. एक आहे अफगाणिस्तान आणि दुसरं आहे ताजिकिस्तान. सो जेव्हा मी आली तेव्हा इट्स लाईक मधून रोड जात होता, रिव्हर जात होती आणि या साईडला रोड होता आणि त्या साईडला माउंटन्स होते. जे माउंटन्स होते ते अफगाणिस्तानमध्ये, ते या साईडला जे रोड आहे तो ताजिकिस्तानमध्ये आहे. सो इट्स लाईक तुम्ही बघू शकतात अफगाणिस्तान. आणि या सो I saw that. So this is a special part about this place and it was good. आणि आता मी परत जाताना पण मला तोच रोड लागणार आहे. सो आय कॅन शो यू, आय कॅन सी अगेन की अफगाणिस्तानचे माउंटन्स आणि रोड कसा आहे. ऑफकोर्स तिकडे आर्मी वगैरे आहे, असंच तुम्ही क्रॉसिंग नाही करू शकत. सो या, आणि इट वॉज गुड जर्नी. आता मी माझा दुशांबेमध्ये माझा ट्रिप एंड करणार आणि इथून मी जाणार बॅक टू इंडिया. सो इट वॉज लाईक इनिशियली इट वॉज 25 डेजचं जर्नी होतं, बट मी कट डाऊन करून 20 डेजच केलं. मी किर्गिस्तान नाही जाते आता. सो किर्गिस्तान मे बी नेक्स्ट टाईम काहीतरी जाईन. आणि आता मी आय विल गो बॅक टू इंडिया इन नेक्स्ट 2 days. सो आय विल गो टू दुशांबे टू नाईट. आय विल स्टे दुशांबे ॲट नाईट. मग उद्या आणि परवा मी प्लॅन करणार इंडियाला जायचं. सो या, आता सकाळची वाजले आहेत 8 आणि आम्ही वेट करतो आहे. अदर पॅसेंजर्सचा मी एकटीच आहे. युजली ते लोक 7 पॅसेंजर व्हायचा वेट करतात आणि मग जातात. अजूनपर्यंत कोण आलं नाही आहे. सो जेव्हा पॅसेंजर येणार, गाडी फुल होणार, देन विल गो. सो या, thanks for watching this video, this series of Central Asia. I hope you like this video. Please don't forget to like, share and subscribe.
थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.